ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदार यासाठी असलेलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश व्हावा म्हणून काही हेतुपुरस्पर काही जनांदोलन चालू आहेत। खऱ्या अर्थानं ओबीसीची संख्या देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 52% अधिक असताना 27% आरक्षण आम्हाला मिळतं आहे। आणि अशा स्थितीमध्ये नव्या जाती जमातीची घुसखोरी जर झाली तर आहे ते आरक्षण आमच्यापर्यंत अद्यापपर्यंत 75 वर्षात पोहोचलंच नाही। आणि आता याच्या पुढे या सगळ्या जाती जमाती जर मराठा म्हणून जर मध्ये येत असतील तर ते आम्हाला मान्य नाही। या संदर्भामध्ये हरकतपत्र घेऊन महाराष्ट्रात आम्ही राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये घेऊन जात आहोत। यामध्ये ओबीसी भटके विमुक्त 12 बलुतेदाराच्या विविध संघटना आहेत। ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रभर प्रकाश शेंडगे यांच्या माध्यमातून या आव्हान करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये समता परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष छगनजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात निवेदन देण्याचा जो संकल्प जाहीर केला होता त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन आलेले आहोत। खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षामध्ये ओबीसीला संविधानिक दर्जा देत असताना घटनात्मक अधिकार अनुसूचित जाती जमातीप्रमाणे द्यायला पाहिजे। जनगणना होत असताना SC ST प्रमाणे स्वतंत्र असा ओबीसीचा कॉलम असायला पाहिजे। हे तर झालंच नाही, उलट आहे ते आरक्षण घालवण्याचा चंग काही लोकांनी जो या ठिकाणी महाराष्ट्रात सुरू केलेला आहे तो बंद पडण्याचं काम लोकशाही मार्गाने आम्ही करू असा इशाराही या निमित्तानं देतो। यामध्ये सहभागी असलेल्या संघटना ह्या लातूर जिल्ह्यातल्या विविध आहेत। यामध्ये अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, अल्पसंख्याक या सर्व जाती प्रवर्गातल्या जनसंघटनांचे प्रतिनिधी आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन आलोत। आणि या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आमचा हा आक्षेप हरकत अर्ज जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी नोंदवत आहोत। या प्रमाणामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारचं आश्वासन माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेलं आहे।